नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता 10वी गणित भाग 1 सराव प्रश्नपत्रिका आपण सोडणार आहोत. गणित भाग 1 साठी या ठिकाणी कोल्हापूर जिल्हा मुख्याध्यापक संघामध्ये गणित विषय समितीमध्ये तज्ज्ञ मार्गदर्शक काम करत असतात. एस-एस-जी बोर्डामध्ये पेपर सेटिंगचं काम करणारे, मुख्य नियामक म्हणून काम करणारे, या ठिकाणी मॉडरेटर म्हणून काम करणारे, अशा या तज्ज्ञांच्या मार्फत या ठिकाणी या प्रश्नपत्रिका तयार केल्या जातात. अंतिम परीक्षा दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या प्रश्नपत्रिका असतात. या ठिकाणी प्रश्न पहिला ए, पुढील प्रत्येक उपप्रश्नासाठी 4 पर्याय दिले आहेत, त्यापैकी अचूक पर्याय निवडा. त्याचे वर्णाक्षर लिहा. 4x + 5y = 19. याचा आलेख काढण्यासाठी x बरोबर 1 किंमत ठेवायची xची, तर y ची किंमत काय आहे? x ची किंमत 1 ठेवली असता 4 × 1 4 × 4 + 5y = 19. 5y बरोबर 4 पलीकडे गेले, 19 मधून 4 गेले, 15 उरले. y बरोबर 5 पलीकडे जाऊन 15ला भागिले होणार. y बरोबर 3. अचूक पर्याय या ठिकाणी वर्णाक्षर बी. खालीलपैकी कोणत्या समीकरणाची मुळे -3 आणि -5 आहेत? या ठिकाणी x + 3 आणि x + 8, x + 3 आणि x - 5. पहिल्या कंसात x + 3, दुसऱ्या कंसात x + 5 बरोबर 0, +3 पलीकडे जाऊन -3, +5 पलीकडे जाऊन -5, म्हणजे -3 आणि -5. या ठिकाणी ही मुळे तयार होण्यासाठी x + 3 पहिल्या कंसात x + 5 म्हणजेच x वर्ग, 5 आणि 3 8, x + 5 = 15. महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी अचूक पर्याय डी. स्थिर पद 15, पुन्हा एकदा बघा, स्थिर पद 15 + 15 च्या ऐवजी 5 × 15, x + 5 आणि x + 3 बरोबर 0, +5 x + 5 बरोबर 0 म्हणजे x बरोबर -5, x + 3 बरोबर 0 म्हणजे x बरोबर -3, -5 आणि -3 ही मुळे x वर्ग + 8 x + 15 बरोबर 0 या वर्ग समीकरणाचे आहेत. अचूक पर्याय डी. या ठिकाणी एका अंकगणित श्रेणीमध्ये d बरोबर 5, तर d18 - t13, d18 + t13 काय? प्रश्नचिन्ह. tn बरोबर a + n - 1 गुणिले d, t18 बरोबर a + 17d आणि t13 बरोबर a + 12d. या दोघांची वजाबाकी घेतल्यानंतर a ला निघून जातोय. 17 मधून 12, d गेले 5d आणि d ची किंमत या ठिकाणी 5 दिलेली आहे. त्यामुळं 5 × 5 = 25. या वजाबाकीची किंमत t18 - t13 = 25. अचूक पर्याय सी. GSTIN मध्ये एकूण 15 अक्षरे असतात. अचूक पर्याय ए. या ठिकाणी 5x + 3y = 5 आणि 3x + 5y = 11 असताना x + y ची किंमत किती? या दोघांची बेरीज करणं गरजेचं आहे. 5 आणि 3 8x अधिक 3y अधिक 5y, 8y बरोबर 11 आणि 5 16. प्रत्येक पदाला 2 ने भागले तर x अधिक y बरोबर 2. त्यामुळे x अधिक y ची किंमत या ठिकाणी 2 आहे. ओके, दोघांची बेरीज केली असता आपल्याला याचं उत्तर मिळून जाते. 2x वर्ग - 5x अधिक 7 बरोबर 0 या वर्ग समीकरणाच्या ABCच्या किमती काढा. 2x वर्ग - 5x अधिक 7 बरोबर 0 याची तुलना ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 याच्याशी केली असता हे लिहायचं लेखन मी आता बोललेलो. a ची तुलना 2 बरोबर होते, b ची तुलना -5 बरोबर होते आणि c ची तुलना 7 बरोबर होते. a 2, b -5 आणि c 7. ओके. एक फासा फेकला असता या घटनेचा नमुना अवकाश S आणि त्यातील नमुना घटकांची संख्या नंबर ऑफ Sला एक फासा टाकला असता. या ठिकाणी नमुना अवकाश S बरोबर 6 पृष्ठ असतात. 1 2 3 4 5 आणि 6. नंबर ऑफ S बरोबर 6. ओके. या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे, जर सिग्मा FIDI बरोबर 108 आणि सिग्मा FI बरोबर 100 असेल तर विचलन डिबारची किंमत किती? या ठिकाणी विचलन डिबारचं सूत्र आहे सिग्मा FIDI भागिले सिग्मा FI. या ठिकाणी 108 FIDI आहे भागिले 100 आहे सिग्मा FI. त्यामुळं
108 आहे. सुटे दशक शतकाच्या ठिकाणी दशांशाने 1.08 हा D12 आला. ओके. प्रश्न दुसऱ्यातला आकृती पूर्ण करा आहे. दुसऱ्यातला एक या ठिकाणी 3 असतात, 2 लिहायचे असतात. 4 गुण आहेत. एका व्यक्तीने ₹200 बाजारभाव असलेले 100 शेअर्स खरेदी केले. त्याने त्यासाठी 0.2% दराने दलाली दिली. तर 100 शेअर खरेदी करण्यासाठी लागणारी रक्कम काढण्यासाठी करावी लागणारी कृती पूर्ण करा. दलाली बाजारभाव गुणिले दलालीचा दर 0.2% आहे. या ठिकाणी ह्या शून्याला शून्य गेले हे, त्यामुळं बेदुनी 4 0.4 गुणाकार 4 आला, पण दशांश दुसऱ्या ठिकाणी 0.4. या ठिकाणी बाजारभाव ₹200 आहे आणि दलाली या ठिकाणी 0.4 दलाली ही दलाली इथं, त्यामुळं 200.4 किंवा 200.4 आणि मग 100 शेअरची एकूण किंमत 200.4 गुणिले 100. या ठिकाणी हे दशांश चिन्ह 100ला गुणल्यानंतर निघून जातं. 100 सुटे दशक शतक, त्यामुळं ₹20,040 100 शेअरची खरेदी किंमत. ओके. चांगल्या रीतीने पिसलेल्या 52 पत्त्याच्या कॅडमधून एक पत्ता काढला तर पुढील घटनेची संभाव्यता काढा. घटना तो पत्ता लाल असण्याची पुढील कृती पूर्ण करा. समजा यस नमुना अवकाश नंबर ऑफ यस 52, काढलेला पत्ता लाल असणे, एकूण लाल पत्ते 13 बदामचे लाल आणि 13 चौकटचे, त्यामुळे नंबर ऑफ एरो 26. पी ऑफ ए बरोबर नंबर ऑफ ए भागिले नंबर ऑफ ए 26 भागिले 52, 26 एक्के 26, 26 दुनी 52, 1/2. ओके. वारंवारता बहुभुज काढण्यासाठी आवश्यक बिंदूंचे निर्देशक मिळणारी दिलेली आकृती पूर्ण करण्यासाठी कृती पूर्ण करा. वर्ग आहे, वर्गमध्य, वारंवारता आणि बिंदूची निर्देशक. वर्गमध्य आणि वारंवारता बिंदूच निर्देशक आहेत. 18.5 आणि 4. ओके. त्यानंतर 19 आणि 20चा वर्गमध्ये 19.5. या ठिकाणी 13 आहे वारंवारता, म्हणजे इथं 13. ओके. इथं 20.5 वर्गमध्य, 20 आणि 21च्या वर्गाचा 20.5 आणि 15. इथं 21.5 म्हणजे इथं 21-22 वर्ग असणार आहे. 19-20, 20-21, 21-22चा वर्गमध्ये 21.5, वर्गमध्ये 19. या ठिकाणी बिंदूचे निर्देशक 21.5 आणि 19. ओके. प्रश्न दुसऱ्यातला बी आहे. पुढीलपैकी कोणते 4 प्रश्न सोडवा. या ठिकाणी 5 असतात, प्रत्येकी 2 गुण 8 गुणांचा प्रश्न आहे. पुढील वर्ग समीकरण अवयव पद्धतीने सोडवा. x वर्ग अधिक x वजा 20 बरोबर 0. या वजा 20चे अवयव पाडायचे आहेत. 5 गुणिले 4 5 चोक 20, 5ला चिन्ह अधिक आणि 4ला वजा मधल्या पदाचे सांगड घालायचे आहे. दोघांचा गुणाकार वजा 20, फरक अधिक x वर्ग अधिक 5x वजा 4x वजा 20 बरोबर 0. मधल्या पदासाठी अधिक 5x वजा 4x. पहिल्या दोघातून सामायिक x निघतोय, आत राहतोय x अधिक 5, म्हणून चिन्ह करायचे पाठीमागं. हाच कंस पुढे x अधिक 5, बाहेर वजा 4 आहे बरोबर 0. 2 सामायिक कंसाबद्दल 1 कंस x अधिक 5, बाहेरचे x वजा 4 बरोबर 0. 2 कंसांचा गुणाकार या ठिकाणी 0 आहे. एकदा x अधिक 5, एकदा पहिला कंस 0 बरोबर दाखवला, x बरोबर वजा 5, किंवा x वजा 4 बरोबर 0, x बरोबर वजा 4 पलीकडे अधिक 4 वजा 5 आणि 4 ही या वर्ग समीकरणाची मुळे आहेत. ओके. 12, 16, 20, 24 या अंकगणिती श्रेणीचे 24वे पद काढा. 12, 16, 20, 24 ... या ठिकाणी ए पहिलं पद 12 आहे. डी सामान्य फरक 12, 16 आहे. सामान्य फरक 16 वजा 12 बरोबर 4. त्यामुळे या ठिकाणी आपलं TN बरोबर सूत्र आहे. सूत्राचा वापर TN बरोबर ए अधिक n वजा 1 गुणिले डी. TN म्हणजे कितवं पद काढायचे? 24वे पद काढायचं आहे. T24 बरोबर पहिलं 12 अधिक 24 वजा 1 गुणिले D4 आहे. ओके. त्यामुळे 12 अधिक 24 मधनं 1 गेला, 23 गुणिले 4, 12 अधिक 23 चोक 92, 2 2 4, 9 1 10. T24
बरोबर 104. या अंकगणिती श्रेणीचे 24वे पद 104 आहे. म्हणून या अंकगणिती श्रेणीचे 24वे पद 104 आहे. अशा पद्धतीने हा व्हिडिओ जरूर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा, शेअर करा. पुढील व्हिडिओमध्ये पुढील प्रश्न घेतले जातील. धन्यवाद मित्रांनो.